तर नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आणि आज मी तुम्हाला YouTube चॅनेल मॉनिटायझेशनच्या पॉलिसीबद्दल या ठिकाणी थोडं ओव्हरव्ह्यू मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, की आपण आपलं चॅनेल तर बनवतो, चॅनेल सोबत आपण व्हिडिओ पण बनवतो, पण आपल्यालाच माहीत नाही राहत, की आपण व्हिडिओ कसे बनवले पाहिजे किंवा YouTubeचे मॉनिटायझेशनचे काही क्रायटेरिया असतात. ते क्रायटेरिया काय आहे? तर आज मी तुम्हाला या ठिकाणी बेसिक ओव्हरव्ह्यू मी तुम्हाला सांगणार आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया तर पहा, या ठिकाणी YouTube पार्टनर प्रोग्राम असे या ठिकाणी लिहिलेले आहे आणि त्यामध्ये YouTube पार्टनर प्रोग्राम ओव्हरव्ह्यू अँड एलिजिबिलिटी हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहे. तर आता मी इथे क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर पहा, इथे YouTube पार्टनर प्रोग्राम ओव्हरव्ह्यू एलिजिबिलिटी असे लिहून आलेले आहे. तर पहा, YouTubeचे मॉनिटायझेशन मिळवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला हा दिलेला क्रायटेरिया या ठिकाणी पूर्ण करावा लागतो. तर 1000 सबस्क्रायबर, त्याच्यानंतर 4000 तासाचा वॉच टाइम आणि किंवा तुम्ही जर YouTubeचे शॉर्ट्स व्हिडिओ बनवत असाल तर 10 मिलियन म्हणजे 10 लाख व्ह्यूज या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. तर तुम्ही मॉनिटायझेशन दोन पद्धतीने करू शकता. ते म्हणजे की तुमच्याकडे जर 1000 सबस्क्रायबर असेल आणि जर तुमच्याकडे 1000 सबस्क्रायबर असेल आणि 4000 तासाचा वॉच टाइम असेल तर YouTube चॅनल आपण मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करू शकतो. किंवा जर तुमच्याकडे 1000 सबस्क्रायबर असेल आणि 10 मिलियन शॉर्ट्स व्हिडिओला व्ह्यूज असेल तेही 90 दिवसामध्ये, तर तुम्ही या ठिकाणी चॅनलला तुम्ही तुमचा मॉनिटाईज करू शकता. तर अशा पद्धतीने ही एक बेसिक माहिती होती. तर पहा, या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी YouTube सर्वात आधी YT स्टुडिओवर आपल्याला अप्लाय नाऊ हे बटन या ठिकाणी ऍक्टिव्ह होणार आहे आणि ऍक्टिव्ह झाल्यानंतर आपण स्टार्ट करून या ठिकाणी अप्लाय करू शकतो. तर पहा, हाऊ कॅन बिकम इलिजिबल. तर या ठिकाणी पहा, इथे स्पष्ट यांनी लिहिलेलं आहे का गेट 1000 सबस्क्रायबर विथ 4000 व्हॅलिड पब्लिक वॉच टाइम लास्ट म्हणजे 12 महिन्यामध्ये आपल्याला 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तासाचा वॉच टाइम या ठिकाणी जर असेल तर आपण चॅनल आपले मॉनिटाईज करू शकतो. किंवा 1000 सबस्क्रायबर आणि 10 मिलियन म्हणजे 10 लाख व्ह्यूज हे तुमच्या शॉर्ट व्हिडिओला जर 90 दिवसामध्ये असेल तर त्याच्या माध्यमातून पण तुम्ही या ठिकाणी तुमचे चॅनल मॉनिटाईज करू शकता. तर अशा पद्धतीने हा एक बेसिक ओव्हरव्ह्यू या ठिकाणी मी तुम्हाला सांगितला आहे. जर तुम्हाला तुमचे चॅनल मॉनिटाईज करायचे असेल तर तुम्हाला हा क्रायटेरिया आधी पूर्ण करावा लागेल आणि तुम्ही चॅनलला तुम्ही नक्कीच मॉनिटायझेशन करू शकता. तर आता आपण YouTubeचे आणखीन व्हिडिओ काही पाहणार आहे. तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणे फार गरजेचे आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमुळे. धन्यवाद.